नमस्कार मंडळी, मेघा अँड स्प्रा व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा आहे. बरकी धबधब्याला भरकी धबधब्याला जाता आता आम्ही इथे थांबलो आहे एका ठिकाणी. भरकी धबधब्याला जातानाचा मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे माझ्या चॅनलवरचा पार्ट आहे हा. आता जाता आम्ही इथे अनुस्करा घाटामध्ये थांबलो. इथे खूप सारे धुक्कर आहे आणि ते बघण्यासाठी आम्ही इथे थांबलो. इकडे आलं पाणी थँक्यू. इथे घाटामध्ये एक मावशी मस्तपैकी गरम गरम कणीस उकडवून देत होत्या. ते आम्ही खाण्यासाठी घेतलं आणि थोडेफार फोटो काढले. धबधबा दिसला, एक धबधबा बघायला. छोटा आहे, छोटा छोटा, मोठा नाही, छोटा आहे. हा धबधबा एक नंबर. पाणी पिऊन घ्या. पाणी पिऊन बघ कसं पाणी नाही हात धुणार. अरे नाही बघ पिऊन तरी बघ. पाणी पिऊन बघा, हो छान आहे. आता दिसायला लागला बघ, धुकं जरा कमी झालं. आई ग कसं कसं माकड आता वाढलं बघ धुकं, आता नाही कमी झालं दिसायचं. सगळ्यात मोठी घसरगुंडी होईल. आबा हा खालचा रस्ता पण दिसतोय. आपण या रस्त्याने गेलोय माहिती ना. हा असं उडवा, असं वर उडवू नका. काय मी टाकते. हा मी टाकू काय तिला बघा. इथं घाटातला खेळ संपला आहे आणि आता आम्ही चाललोय बरकीला. आल्यानंतर गाडी खूप लांब लावायची होती आणि पुढे जंगलामध्ये चालत जायचं होतं. लागते बरकी धबधबा. विथ फॅमिली, विथ फॅमिली. कशा आहे बघूया फॅमिली. एक नंबर ड्रायव्हर, 2 नंबर ऑर्गनायझर आणि 3 नंबर सेकंड ऑर्गनायझर आणि लिटल ऑर्गनायझर आणि सहकारी आपल्या बरकी धबधब्याला आलेले आहेत आणि चाललेले आहेत. गर्दीचा माहोल वाढलेला आहे. रेनकोट. जातानाचा रस्ता खूप गुळगुळीत, मातीचा, व्यवस्थित आपले पाय खाली मातीमध्ये रुतवत इथून चालत जावं. चालून आम्ही इथं बरकीच्या गेट जवळ पोहोचलो आहे. गेटपर्यंत पोहोचलो. आता इथून पण पुढे जवळजवळ 2-2.5 किलोमीटर आतमध्ये जंगलामध्ये चालायचं आहे. इथले येऊन गेलेल्या माणसांनी सांगितलेलं की आतमध्ये खूप चालायचं आणि पूर्ण आतमध्ये जंगल आहे. आणि सेम तसंच आहे. पूर्ण जंगलामध्ये चारी साईडने झाडं आहे इथे, 2 बाजूने आणि डोक्यावरती पण पूर्ण झाडांची जाळी झालेली आहे आणि खाली दगडी वाट एवढंच. आणि बाजूने एक रेलिंग आहे धरण्यासाठी. पूर्ण फूडपर्यंत धबधब्यापर्यंत ही पूर्ण रेलिंग आहे. मध्ये मध्ये थोडा ब्रेक झाले पण बऱ्यापैकी आहे, भरपूरशी आहे रेलिंग. हे पाठीम बघा सगळी. थांबा. झूम 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 झूम. प्रांजली जास्त दिसत्या, नाईंटा दिसतोय, जिलूबाई दिसतोय, प्रांजली वाकली. हा रेनकोटची टोपी साईडला काढा. फायनली इथे धबधबा आलेला आहे. धबधब्याचा आवाज आता आम्हाला आला इथे.
ज्यांनी बरकीला जाऊ शकत नाही किंवा गेले नाही त्यांनी धबधबा पाहून घ्या. हे पाठीम बघा सगळी ऑल थांबा. झूम 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 झूम. प्रांजली जास्त दिसत्या. नाईंटा दिसतोय. जिलूबाई दिसतोय. प्रांजली वाकली. हा रेनकोटची टोपी साईडला काढा. इथे खूप छान दृश्य आहे निसर्गाचं. मोठ्या प्रमाणात इथे वॉटरफॉल होते. धबधब्याजवळ जास्त वेळ थांबू शकलो नाही कारण का त्या पाण्याचा फ्लो आणि वाऱ्याचा फवाऱ्याचा फ्लो इतका होता की ते सहनच होत नव्हतं. त्यामुळे आम्ही ते खाली. कसं वाटतंय धबधब्याला बघायला आल्यावरती? मोठ्याने तेव्हा चाचा कुठं चालेल बघ. चाचा इकडे बघा. चेहरा इकडे करा. बस. सगळीजण गारठलोय. येताना जेवढं चाललो तेवढंच आता जाताना परत चालायचं आहे. त्यामुळे आता तिच्या प्रवासाला लागणार आहे आम्ही आता. व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. थँक्यू.